2026 मध्ये आपला विजय झालेला आहे, बहुमतांनी विजय झालेला आहे. तर आज आपलं काय मत आहे? भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते, जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे, आमचे जिल्ह्याचे आणि आमचे मार्गदर्शक जयकुमारजी रावल, उत्तर महाराष्ट्राचे नेते आमचे मार्गदर्शक गिरीजी महाजन साहेब आणि आमच्या धुळे शहराचे आमदार, धर्मयोद्धा आमदार आदरणीय अनुपजी अग्रवाल, त्याचप्रमाणे माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे, राजवर्धनजी कदम-बांडे, गजेंद्रजी अंपळकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आज प्रतीक म्हणजे माझा मुलगा प्रतीक करपे यांचा प्रचंड मताने विजयी झालेला आहे. भारतीय जनता पार्टीने केलेले काम, मोदी साहेबांवर ज्या सर्व जनतेने ठेवलेला विश्वास, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आणि ह्या जो प्रभाग क्रमांक 12, या प्रभाग क्रमांक 12मध्ये मी स्वतः 5 वेळेस निवडून आलो, माझी मिसेस 1 वेळेस, मी 6 वेळेस तिथे निवडून आलो. या जनतेचे प्रचंड उपकार आणि कितीतरी वर्षापासून ही सर्व जनता आमच्या पाठीशी उभी आहे. प्रभाग क्रमांक 12ची जनता कायम आमच्या पाठीशी राहते, आम्हाला आशीर्वाद दिला. आणि हे जे प्रतीकचे युवा मित्र, माझे जे मित्र, असे सर्व नातेवाईक, मित्र परिवार, सर्व मंडळाचे कार्यकर्ते, या सर्वांनी आज भरभरून मतदान करून प्रतीकला प्रचंड मताने निवडून दिलं. मी सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे आभार मानतो, या प्रभाग क्रमांक 12च्या जनतेचे आभार मानतो आणि ज्यांनी मतदान केलं त्यांचेही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मागच्या 15-20 दिवसापासून ज्या निवडणुकीची जी चुरस चालू होती, धुळे महानगरपालिका या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली होती. एक तरुण युवा म्हणून आदरणीय देशाचे पंतप्रधान तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती का 40% या निवडणुकीमध्ये युवा उभे राहायला पाहिजे. त्या 40% युवांमध्ये माझा नंबर लागला आणि एक युवक म्हणून मला त्यांनी संधी दिली. तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, आमदार धर्मेंद्र अनुभवराव यांनी विश्वास दाखवला. तसेच डॉक्टर सुभाषजी भामरे यांनी मला आधीच सूचना दिल्या होत्या का तूच उमेदवार राहशील, यांचे देखील मी आभार मानतो. तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी देखील माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकून मला या निवडणुकीत पुढं केलं. तसेच राजवर्धन कदम मांडे असतील, तसेच आमचे कुणाल बाबा असतील, रामचंद्र रामदादा भदाने असतील व राज्याचे नेते गिरीजी महाजन असतील, यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. आणि यापुढे देखील आता माझी जबाबदारी वाढलेली याचा मला नक्कीच अनुभव आहे. आणि मी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवेल आणि माझ्या समाज बांधवांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असेल, मी यापुढे देखील चांगलं काम करण्याचं हे मानस पकडलेलं आहे आणि मी ते तरुण देखील दाखवेल. आपली पिढीने पिढी या नगराध्यक्षाचा शपथ घेत आहे. त्यानंतर आज आपण या यशस्वी पिढीला पायरीपर्यंत पोहोचले, तर कशा प्रकारे संघर्ष केला आपण? हे पूर्ण उद्या मग आपण सांगू. आपण आपले सगळ्या परिवारचे आई वडील सगळे आपल्या परिवारात नगरसेवक झालेले आहेत, महापौर झालेत. आज आपण सुद्धा ती पायरी चढलेले आहात, तर कसा संघर्ष करत आपण वरती आले? थोडक्यात माझ्या परिवाराचा, माझ्या वडिलांचा जन्म हा संघर्षातच झालेला आहे. संघर्ष हा आमच्या पाठीला पुरलेला आहे, कारण की आम्हाला कुठलीच गोष्ट लवकर अशी इझिली भेटत नाही. त्यामुळे संघर्षातून भेटलेल्या गोष्टीची जाणीव असते आणि त्या जाणीवेला मी कायम पुढे घेऊन जाईल आणि सर्वांना मला आजपासून जी जबाबदारी मिळाली त्या जाणीवेतून मी ती जबाबदारी पूर्ण करेल. यासाठी जनतेला काय संदेश असेल? यासाठी पहिले एक सांगू इच्छितो का मोठापणा काय असतो हे माझ्या वडिलांनी दाखवले. ते देखील नगरसेवक होऊ शकले असते परत, पण त्यांनी सांगितलं का नाही मला आता नगरसेवक व्हायचं, प्रत्येकाला मला पुढे करायचं आहे. म्हणून मला ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या मागं उभे राहिले आणि मला पुढं केलं, त्यांच्याच पुण्याने त्यांच्या आशीर्वादाने मी आज नगरसेवक म्हणून या धुळे महानगरपालिकेत पोहोचलो आहे. तर त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि माझं जेवढं पण मित्रपरिवार आहे, जेवढं मित्रपरिवार रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्यांनी रात्र काळा केली माझ्यासाठी. काय ज्या गोष्टी मला त्रास होत होत्या मी एकटा सहन न करता ते सगळे सहन करत होते, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि जो मतदार राजा आहे ज्यांनी माझ्या बाजूने कौल दिला आहे, त्या मतदार राजाचा देखील मी काय ऋणी राहील ही मी नक्की सांगतो. साहेब म्हणतात माले देखी का करते देखी का करते राशी का उभा चला